तर आज आहे सॅटर्डे आणि आमच्या दोघांचा पण उपवास आहे. आणि जस्ट मी आत्ता आवरलं आहे, माझं बाकीचे कपडे वगैरे धुवून झाले. आता मी चहा बनवते. सकाळपासून मी चहा पिले नाही, म्हणजे उपवास आहे तर म्हटलं पहिले बाकीचं आवरून घ्यावं, मग चहा वगैरे प्यावं. तर पटपट असं चहा वगैरे करते छानपैकी. आणि पूजा पण बाकी अजून चहासोबत. आणि पहिली मी आता देवपूजा चहा ठेवते, मग देवपूजा करायला जाते. तोपर्यंत चहा उकळून ये. आणि मला खिचडी पण बनवायची, पण विशाल झोपला आहे म्हणून म्हटलं गरम गरम खिचडी बनवेल नंतर तो उठल्यानंतर. आणि उद्या आम्हाला काही कारणास्तव बाहेर जायचं आहे, त्यामुळे त्याची पण तयारी करायची, मायराची, माझी, विशालची. तर मी सगळं एकदम फटाफट आवरायचं आहे आज. आणि आज विशालला सुट्टी आहे, तरी पण तो अजून झोपला आहे. तर मग ते उठ आवरून घे. परत मग संध्याकाळी खूप म्हणजे काय ना काय लक्षात येतं की हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे. मग पटपट आवरत नाही, काय ना काय राहतं घरीच. म्हणून आता पटपट आवडते सगळं आणि मग तुम्हाला भेटते. चला बघत राहा लास्टपर्यंत माझा ब्लॉग. आणि माझा ब्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करा नक्की. आणि कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा. तर मी आज साडी घातली आहे, नेसली आहे. तर फर्स्ट टाईम मी आज कोणाची मदत न घेता साडी नेसली आहे. म्हणजे नेहमी विशाल असतो हेल्पला, नाही तर मम्मी असते. बट आज मम्मीला पण नाही बोलवलं आणि विशालला पण उठवलं नाही. मी माझी साडी नेसली. बाकी सगळं व्यवस्थित आले, फक्त ही पिन मला लावता येत नाही. नेहमी हेच होतं, ही पिन मला लावता येत नाही. बट ठीक आहे, उठल्यानंतर विशाल ते करेल ओके. नाही तर मम्मीकडे जाईल मी खाली आता, तेव्हा ओके करेल. बट बाकीचं तर छान आले असं मला वाटतं. आणि आज अशीच साडी नेसले, काय नाही म्हणजे असं वेगळं काय नाही, असेच नेसले. नेसावीशी वाटली, खूप दिवस झाले नेसली पण नव्हती मी. आणि आज मला मंदिरात पण जायचं आहे, म्हणलं आज साडी घालून मंदिरात जावं. आणि मधला 2-3 व्हिडिओ पण शूट करायचे. आणि खरं तर त्यामुळे मी साडी नेसली. खूप गरम होते, तरी पण म्हटलं व्हिडिओ शूट करायचे. आणि विकेंडच भेटतो आम्हाला दोघांना व्हिडिओ शूट करायला. आणि म्हटलं मग परत उद्या संडे, उद्या तर आम्ही बाहेर जाणार. उद्याचा काय टाईम नाही, मंडेला परत रुटीन चालू सगळं ऑफिस जॉबचं. तर म्हणून म्हटलं आता आज आहे सॅटर्डे, तर साडी नेसून पटपट 2-3 व्हिडिओ शूट करून घ्यावे. म्हणजे वीकभर काय टेन्शन नाही, म्हणजे पूर्ण आठवडा काय टेन्शन नाही राहणार. तर पटापट मी आता आवडते, चहा ठेवते आणि बाकीच्या कामं तयारीला लागते. तर चला, सोबत खाली कुठेतरी बाहेर गेली ती, अचानक वरती आली आणि बोली नवीन कपडे दे. आणि कुठे गेले काय माहीत नाही. मी पण मम्मीला काय कॉल नाही केला, म्हटलं असू दे खाली आहे तर तोपर्यंत माझं बाकीचं आवरून घेते. आणि आता मी चहा वगैरे पिते आणि मग तुम्हाला भेटते. बाकीचे कामं झाले. आणि मायरा आता खालून खेळून आली होती, कचऱ्याची गाडी आली होती म्हणून मी खाली गेली होती. तर मायरा खाली खेळत होती उन्हात, म्हणून मी तिला आता वर घेऊन आले जस्ट. आणि भांडी घासते, जसं काय भांडे तिच्यावर आले जातात, मी काम नाही करत म्हणून. तर तिला सांगते मी घासते थांब, तर ऐकत पण नाही. तिलाच घासायची, भांडी घासते, ते पण खिडकीत उभं राहून असं. मायरा काय करतेस तू? भांडी घासते, काही निघत नाही, नुसता साबण वेस्ट. विशाल अजून पण झोपले, 11 वाजले. बहुतेक पाऊस येणार आहे, पावसाचं वातावरण झालं आणि थंड हवा सुटली. काय माहिती येतोय का नाही आला पाहिजे, आम्हाला उद्या जायचं, परत कॅन्सल होईल. माझ्या नवऱ्याला आधीच, विशालला आधीच हे लागतं. तर मी आता पटपट खिचडी बनवते. खूप गरम होतं आहे आणि त्याच्यात मी केस वर बांधले, तर ओली केस आहे, त्यामुळे अजूनच बहुतेक असं वाटतं की कसं गरम करून घ्या. आणि ही जागा सोडत नाही मायरा, ती जागा नाही सोडत, तिथंच उभी नको. आता मला जेवण बनवायचं, मी तिला म्हणते मायरा खाली येतं पण नाही, तिथेच उभी राहते. मिरच्या तर टाकलं खिचडी, शेंगदाणे भाजले, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट संपला आहे. त्यामुळे आता माझा मिक्सर मम्मीने नेला आहे खाली, तिचा बिघडला, त्यामुळे मायराने तिचा मिक्सर त्या दिवशी डायरेक्ट आपटला खाली, फुटला तो. आता त्याची बॉडी चेंज करायला दिलं. आणि माझा मिक्सर तिने खाली नेला आहे काल. आणि मिक्सरचं भांडं पण नेलं आहे खाली. आता 3 माळे उतरून खाली जाणार, परत मिक्सर घेऊन वर येणार. एवढी तर काय कॅपॅसिटी नाही आहे आता. आणि मायरा मिक्सरचं भांडं आणू शकते, पण तिला मिक्सर काय उचलणार नाही. त्यामुळे मग मी असं लागेल असं वाटतंय मला. किती वेळा आम्ही काय उतरणार नाही खाली, कारण समजा चुकून खिचडी संपली तर मी करता करता खाल्ली तर देते मी, तिथं बसतो. हे तिला शेंगदाण्याची चिक्की पाहिजे म्हणून ती रडते. तरी बाहेर जाणार आहे म्हणून लवकर जेवण बनवायचं. पनीरची भाजी, चपाती, डाळ करणार आहे. कुठे डाळ चांगला तर नाही त्याला. मला देव मंदिरात पण जायचं आहे कुकर खेळायला, नाहीतर आमच्या इथेच दोघांपैकी एक ऑप्शन आहे. बट बघू तसं वेळेनुसार, जसं सोयीनुसार होतं तसं. तर चला बघत. आमचा चहा वगैरे झाला आहे आणि आता मायराची आत्तू येऊन गेली, तर त्यांचा पण
ते पण आत्ताच गेले आणि आता मी बनवते पनीरची भाजी बनवायच्यात. जर विशालगुला डाळ भात बनवतो, डाळ भात पण बनवणार, नाहीतर मग डाळ भात स्किप करणार आणि फक्त पनीरची भाजी चपाती. माझं जेवण झालं तरी चपात्या बाकी आहेत, फक्त भाजी झाली. आता आम्ही निघतोय देव मंदिरात जाण्यासाठी. परत विशालला जायला लेट होईल म्हणून पहिलं आता मंदिरामध्ये जातो आणि मग आल्यावरती चपाती वगैरे करतो. तसं पण त्याला उशीर होणारच आहे आज जायला, कारण की आता 6-7 पावणे 7 झाले तरी पण अजून चपात्या नाही आहेत. त्याला सुट्टी आहे तरी पण भाई कुठं निघाला आहे काय माहिती. त्याला मग म्हटलं तू जेवणच जा, म्हणजे उपवास आहे. परत त्याला कसं शनिवारी मित्र वगैरे भेटतात ना, मग खूप उशीर होतो घरी यायला, म्हणजे 10-10:30 होतात. मग उपवास आहे त्यामुळे म्हटलं भूक पण लागेल, म्हटलं तू जेवणच जा. आता आम्ही निघतो. विशाल गेलाय बाहेर आणि जायची तयारी पण करायची. अजून पॅकिंग बिकिंग काहीच केलं नाही. मायराची जायचं एका दिवसासाठी, तर मायराची कपडे कुठे पण 1 तासासाठी जायचं म्हटलं तरी मायराचे कपडे 1-2 तरी सोबत ठेवावे लागतात. कधी पण ती काय पण करू शकते. तशी ती आता मोठी झाली त्यामुळे एवढं काय नाही तिथे वाटत, पण ठीक आहे. कॅरी करू आपण कपडे, खायचं वगैरे पण भरायचं आहे. मायरासाठीच म्हणजे बिस्किट्स, वेफर्स जास्त तिला नाही लागत. विशालला गाडी चालवतो नाईट, म्हणजे आता येताना आम्हाला नाईटच होणार, मग त्याला जरा टाईमपास म्हणून शेंगदाणे वेफर्स किंवा डाळ कुरकुरे असं काहीतरी लागतं. सगळं रेडी करून जायचं आणि आता लादी वगैरे पण पुसते. आणि सकाळी पहाटे उठून मग लगेच निघावं लागेल, मग खूप हे होणार धावपळ. म्हणून मग आता सगळं आवरून घेते परत एकदा. जरा म्हणजे जाताना काय वाटत नाही पटापट आवरून निघायला, पण आल्यानंतर मग खूप असं घर एकदम असं अस्ताव्यस्त दिसतं, बरोबर नाही वाटत. उद्यासाठी ड्रेस पण काढायचा विशालचा माझा दोघांचा पण. कपडे धुवायची आज आम्ही यूज केली होती ती, कारण की म्हटलं तर उद्या सकाळी लवकर कपडे धुणं काय पॉसिबल नाही होणार, म्हणून मी आत्ताच धुवून टाकते. तर लादी पण पुसायचे, पण मला हे साडीमध्ये एवढं काम करणं पॉसिबल नाही होणार. तर आता पटपट चेंज करते आणि मग बाकीच्या कामावर करते. तर असं काही होतं आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटे उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.